सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले। सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला दुर्लक्षित करण्याचे काम सरकार करत असल्याचा आरोप या विद्यार्थ्यांनी केला। त्यांच्याशी संवाद साधला लोकशाही मराठीचे प्रतिनिधी सचिन वडे यांनी। पाहूयात। नगरमध्ये सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ आंदोलन केलं जात आहे। वकील सहभागी झालेले आहेत, विद्यार्थी सहभागी झालेले आहेत, भली मोठी संख्या या ठिकाणी आंदोलकाची आपण पाहतोय। काय सांगाल ताई, तुम्ही या ठिकाणी आंदोलनात सहभागी झालेला आहात, सोनम वांगचुक यांचं समर्थन करताय, काय भावना? 100% लोकशाहीची हत्या दिल्ली पोलिसांनी आणि केंद्र सरकारने केलेली आहे। आपण पांढरा कपडा हा मेलेल्या माणसाच्या कफनसाठी वापरतो, परंतु पांढऱ्या कपड्याखाली लोकशाहीची उघड्या हत्या या केंद्र सरकारने केली। पांढऱ्या कपड्यामध्ये सोनम वांगचुक यांना अशा प्रकारे चोरासारखं उचलून दिलं। मला वाटतं दिल्ली पोलिसांमध्ये भरती होण्याच्या आधी कदाचित दरोडेखोरी किंवा गुंडगिरी करत असतात, त्यामुळे त्यांनी दरोडेसारखं येऊन सोनम वांगचुक यांना पांढऱ्या शालीमध्ये त्यांना गुंडाळून दिला आणि याचा आम्ही सर्वप्रथम निषेध करतो। दिल्लीच्या जंतर मंतर मध्ये विद्यार्थ्यांचं जे हुकुमशाहीनं आंदोलन चिरडण्यात आलं, त्याच्या समर्थनार्थ अभिजित दिपके आणि सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ आज क्रांतीचौक छत्रपती संभाजीनगर येथे विद्यार्थ्यांच्या वतीने त्यांचा आवाज बुलंद करण्यासाठीचं हे आंदोलन आहे। त्यांना हुकुमशाही पद्धतीने लपवून नेण्यात आलं। म्हणजे तुम्ही साध्य काय करताय या देशात? तुम्हाला साध्य काय करायचंय? संविधान जाळता, लोकशाही संपवता, म्हणजे तुम्हाला नेमकं करायचं काय? या देशात घडवायचं काय? म्हणून जोपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान या देशात आहे तोपर्यंत हुकुमशाही चालणार नाही। सोनम वांगचुक यांचा जीव धोक्यात आहे, तो जीव धोक्यात न घालता त्यांना वाचवायला पाहिजे आणि जोपर्यंत धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा होत नाही तोपर्यंत हे आंदोलन याच पद्धतीने सुरू राहते। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। तर सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरू असलेल्या या आंदोलनाला आता वकिलांनी देखील पाठिंबा दर्शवलाय। विविध बार असोसिएशनशी संबंधित वकिलांनी आंदोलनस्थळी उपस्थित राहून समर्थन जाहीर केलंय। आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांना न्याय मिळावा आणि केंद्र सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावं अशी मागणी वकिलांनी केली आहे। आंदोलनात सहभागी झालेल्या वकिलांशी संवाद साधलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी सचिन वडे यांनी। छत्रपती संभाजीनगरमध्ये सोनम वांगचुक यांच्या उपोषणाच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ आपण पाहतोय हे संपूर्ण वकिलांची फौज आंदोलनामध्ये उतरलेली आहे। हातामध्ये संविधान आहे, तर दुसरीकडे आपली नाराजी व्यक्त करतात, कारण सोनम वांगचुक यांचं आंदोलन हे चिरडण्याचं काम केलं जाते असा आरोप जो आहे वकिलांनी केलाय। या ठिकाणी आपण जाणून घेऊयात। आमची भावना एवढीच आहे की धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, एवढे सर्व विद्यार्थी जे जमलेले आहेत, तसेच आमचा वकील संघ जो जमलेला आहे तो फक्त एकाच मुद्द्यावर आहे की धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा। खऱ्या अर्थाने या देशामध्ये लोकशाही टिकली पाहिजे। ज्या पद्धतीने जंतर मंतर वरती विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज झाला, ते विद्यार्थी शांततेच्या मार्गात आंदोलन करत होते, परंतु शांततेच्या मार्गाचं आंदोलन हे तडपण्याचं काम इथल्या सरकारकडून चालू आहे, म्हणून आम्हाला रस्त्यावरती उतरावं लागलं। आपल्या देशाचा शिक्षण मंत्री राजीनामा द्यायला देखील तयार नाही। या सगळ्या गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे आणि आमच्या इथलं जुलमी सरकार सोनम वांगचुकला उचलून घेऊन जाण्याचं काम करतंय। आमच्या इथल्या लोकशाहीची हत्या करण्याचं काम हे सरकार करतंय। विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी उभा केलेला आहे आणि हे सोनम वांगचुक सर आणि अभिजित दिपके सर जे काही करतायत हे फक्त विद्यार्थ्यांसाठी आणि आपल्या सामान्य जनतेसाठी करतायत। आज मिडल क्लास घरातले लोक आपल्या मुलांना शिकवतात, मुलांना परीक्षेला बसवतात, मोठमोठ्या फीस भरतात, डबल फीस भरून सुद्धा यांचा मार्कशीट बदलल्या जात आहेत। असं होऊन सुद्धा हे सरकारला जाग येत नाहीये। अभिजित दिपकेंनी ज्या मागण्या मांडलेल्या आहेत त्याच मागण्या या वकिलांनी देखील या ठिकाणी तीव्रतेने मांडलेल्या आहेत। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।